त्रिवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्या सोबत न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील सर आपल्या सोबत अतिथी म्हणून आहेत। न्याय व्यवस्थेत काम करत असताना सरांनी खूप प्रबोधनाचं आणि परिवर्तनाचं कार्य संबंध भारत देशामध्ये केलेलं आहे। संघर्षशील जीवन आणि न्याय, समता, बंधुता, लोकशाही या सर्व मूल्यांना घेऊन त्यांनी आपलं प्रबोधनाची चळवळीत सक्रिय राहणं हा सगळा दीर्घ प्रवास केलेला आहे। न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील सर यांचं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत सर। जय भीम। नमस्कार। जय भीम सर। सर आपण न्याय ज्युडिशरी मधली जरी पर्सनॅलिटी असला तरी आज आपण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात बोलूया। सर्वसामान्य जनता जी काही आहे म्हणजे भारताचं नेमकं अर्थकारण काय चाललेलं आहे म्हणजे कुठलाही अर्थतज्ञ यावर बोलायला तयार नाही। जे परिवर्तनाच्या चळवळीशी जुडलेले होते त्या अर्थतज्ञांचंही याच्यावर काही सांगोपांग चर्चा येत नाही। तर या सगळ्या संदर्भामध्ये सर्वप्रथम आपण काय सांगू शकाल सर? यासाठी तुम्ही पहिल्यांदा न्यायमूर्ती न्याय संस्थेबद्दल सांगितलं मला। सगळ्या देशातल्या न्यायमूर्तींना आम्ही आमच्या आईबापाच्या ईश्वराच्या ठिकाणी समजतो, पण ते बिचारे ईश्वर किंवा न्यायमूर्ती आईबाप व्हायला तयार नाहीत। ते छोट्या छोट्या गोष्टीत कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटिसा काढतात। ते काल ज्या प्रशांत भूषणला 2 नोटिसा काढल्यात त्या खरं कायद्यात बसत नाही। चीफ जस्टिस ऑफ इंडिया कुठेतरी एखाद्या खासगी शोरूम मध्ये बीजेपीचं शोरूम आहे ती जाऊन ते 50 लाखाची काही 1 कोटीची मोटरसायकल बसतो, त्याच्याबद्दल कुणी ट्विट केलं तर त्यात काय कोर्टाचं काम नाही येते। तरी देखील आपण आजच्या परिस्थितीत माझ्यासारख्या ऍक्टिव्हिस्टला न्याय संस्थेशिवाय दुसरा आसरा नाही। आपण आज मुद्दाम अर्थव्यवस्थेवर बोलतो कारण मी अनेक वर्ष अर्थव्यवस्थेवर लिहितो, पण आपली मुलं ती पोस्ट वाचत पण नाही। बाकीची जर पोस्ट असेल जाती धर्मावर काही अशी तर लगेच म्हणजे पहिल्या मिनिटात एका तासात 200-300 व्ह्युअर्स लाईक येतात। पण आर्थिक प्रश्नावर बोललो तर पोरांना इंटरेस्टच नाही। पण त्यांना आता कळलं पाहिजे की तुमच्या डोंगराखालची लंगोटी सुद्धा आता काढून घेतलेली आणि याच्यात अजिबात अतिशयोक्ती नाही, अजिबात अतिशयोक्ती नाही। जो देश 70 वर्षात म्हणजे फार चांगला उभा राहिला तो असं म्हणणार नाही मी, पण जेवढा काही उभा राहिला होता विशेषतः 91 पर्यंत जी भारताचा विकास झाला बघा। इंदिरा गांधीने 1959 साली 69 साली 19 जुलै 69 ला बँकांचं राष्ट्रीयकरण केलं। त्यावेळी 14 खासगी बँका होत्या आणि त्या जेव्हा ताब्यात घेतल्या त्यात पैसे नव्हते। त्यास मॅडमने त्यात 5,000 कोटी टाकले आणि 5,000 कोटीचं 3,500 कोटी कर्ज वाटलं। सगळं कर्ज वसूल झालं। त्या बँकांच्या आता लाखो शाखा आहेत। म्हणजे त्यावेळी 8,200 होत्या, आता 1,56,000 शाखा आहेत। आणि त्यावेळी जे 5,000 कोटी टाकले आज बँकांमध्ये 138 लाख जवळजवळ 140 लाखाच्या ठेवी आहेत बँकांमध्ये। या कुठल्याही पैशावाल्याच्या ठेवी नाहीत। या सगळ्या आम्ही जे गरीब लोक आहोत कधीतरी थोडीशी बचत करून पोटाला चिमटा घेऊन जे पैसे ठेवतो ते ठेवले। 2014 पर्यंत म्हणजे मोदी येईपर्यंत रिझर्व्ह बँक किंवा बँकांना कोणी हात लावलेला नव्हता। म्हणजे अगदी चायनाच्या युद्धाच्या वेळी जेव्हा सरकार आर्थिक अडचणीत आलं तेव्हा हैदराबादच्या निजामाने स्वतःच्या विमानाने 5 टन सोनं आणून देशाला दिलं होतं। रिझर्व्ह बँकेला कोणी हात लावला नाही, बाकीच्या रिझर्व्ह फंडाला कोणी हात लावला नाही। पुढे चालून सांगितलं की 91 पर्यंत सगळं कर्ज वसूल होत होतं। 91 नंतर जे आर्थिक लिबरलायझेशन आलं त्यावेळी मी एकटा आंबेडकरवाद्यांच्या सभेत आर्थिक लिबरलायझेशनला विरोध करतो। ते म्हणत होतं की बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरुद्ध आहे, आपण थोडस बाबासाहेबांकडे पण जाऊ।
कारण बाबासाहेबांकडे आपण बघताना देशाचा, जातीचा, प्रांताचा विचार करतो. प्रत्यक्ष बाबासाहेब विश्व, पृथ्वी आणि मानवजात अशी त्यांच्या पुढे होती. आणि त्यांच्या शिक्षणाचा हेतूच मानव जातीचं कल्याण होतं. म्हणून त्यांनी विषय काय निवडले? लॉ, इकॉनॉमी, वॉटर, जमीन, रुपी, जे म्हणून तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत आहे ते विषय निवड. तर संविधानात कसे गेल्यावर त्याच्यात मी जास्त चर्चेत जात नाही. परंतु संविधान तयार करताना त्यांचं ध्येय होतं की देश जगातच शोषणमुक्त समाज पाहिजे. आता शोषणमुक्त समाज कसा होईल? जेव्हा तुमच्या दैनंदिन गरजा आहेत त्या भागवण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू तुम्हाला ना नफा ना तोटा मिळायला पाहिजे. आणि मग बाकी सगळ्या बराबरीचे दर्जा ते सगळी प्रस्तावनेत आहेच की जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, म्हणजे न्याय कुठला? राजकीय, सामाजिक, आर्थिक. हे जे आता म्हणतात का समाजवादी शब्द नंतर घातला वगैरे वगैरे, तर त्यांना म्हणा की हे 3 शब्द जे आहेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ओरिजिनल आहे. हे जर नसेल तर समाजवाद नाही, हे जर नसेल तर लोकशाही नाही, यापैकी एकही नसेल तर लोकशाही नाही, यापैकी तिन्ही नसतील तर समाजवाद पण नाही. तेव्हा समाजात शब्द घालून काय केलं? ओरिजिनल बाबासाहेबांचे आले होते. आणि बाबासाहेब म्हणत काय होते की येणाऱ्या संसद, त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आमचे 2 शत्रू आहेत, ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही. त्यामुळे ते असं म्हणत होते येणारी संसद आहे, संसद ही भांडवलदारांची आणि ब्राह्मणवाद्यांची बटीक असेल. मी त्यांच्या ताब्यात माझ्या श्रमिकांचं आर्थिक नियोजन देऊ इच्छित नाही. ते म्हणले माझ्या श्रमिकाला जर विचारलं तुला मूलभूत हक्क पाहिजे का भाकरी पाहिजे? जो उपवाशी आहे तो भाकरीच मागणार, त्याला मूलभूत हक्काची काय किंमत आहे? त्यामुळं त्याच्या गरजा भागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या ना नफा ना तोटा त्याला दिल्याशिवाय आणि त्याची जबाबदारी घटनेने घेतल्याशिवाय त्यांनी, म्हणून ते मूलभूत हक्कात घातलं. आणि त्याचा वेगळा मसुदा होता स्टेट्स अँड मायनॉरिटीज. त्या मसुद्यावर मी 6 डिसेंबर 1985 ला भाषण केलं की बाबासाहेबांच्या मनात जी घटना होती किंवा जी पुस्तिका दाखवली. 2 रुपयाला त्यावेळेस ते पुस्तक मिळत होतं, त्यावेळेस व्हॉल्यूम झाले नव्हते. तर दुसऱ्या दिवशी माझ्यावर अग्रलेख लिहिले महाराष्ट्रात की बाबासाहेबांच्या मनात जी घटना होती ती काही कोळशे पाटलांच्या कानात सांगितली. ते त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे खिल्ली उडवायची. आणि जे आंबेडकरवादी माझ्या स्टेजवर होते ते पण म्हणले तुम्ही असं कसं बोलले, बाबासाहेबांच्या घटनेत कुठे आहे? मी त्यांना सगळा इतिहास सांगितला. आणि बाबासाहेबांच्या मनात किंवा ही जी हा मसुदा म्हणलं बाबासाहेबांनी घटना समितीला दिला होता. घटना समितीच्या बाकी कृपलानीवर त्यांनी फेकून दिला, पण नेहरूंनी बाबासाहेब समजूत काढली. कारण त्यावेळी सगळा देश संगोटे, देशभर देश जाळत होता. स्वातंत्र्य मिळण्याच्या रात्री किंवा त्याच्या घटना होताना देशभर अशांतता होती. ज्यांना स्वातंत्र्य नको होतं त्यांचा गोंधळ होता. ज्यांचं म्हणणं होतं की वर्णव्यवस्था हाच आमचा धर्म आहे आणि म्हणूनच राज्य पाहिजे, आम्हाला संविधान नको आहे, त्यांचा हा सगळा गोंधळ देशात चालू होता. म्हणून नेहरूंनी बाबासाहेबांची समजूत काढली. नेहरूनं उठसूट लोकांचा दोष काढण्याची सवय, परंतु हे जे सोशल वेलफेअर स्कीम्स होत्या या घटना अंमलात आली 26 जानेवारी 1950 ला आणि सगळ्या कोर्टात चॅलेंज झाल्या. आरक्षण चॅलेंज झालं, जमीनदारी अबॉलिशन कायदा चॅलेंज झाला. आणि ते सगळं चॅलेंज झाल्यावर नेहरू म्हटले, बाबासाहेब नेहरू दोघंच होते विचार करणारे, की ह्याचं आपलं सगळं घटना त्यांनी मुडीत काढली पहिल्या वर्षातच. कारण सगळे रिॲक्शनरी बसले होते कोर्ट सगळे. आजही तसेच आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी कोर्टाचे अधिकार काढले. नेहरूंनी अमेंडमेंट केली. सगळा भारत देश नेहरूंच्या विरुद्ध होता. सगळं संसद, त्यावेळी संसद इलेक्टेड नव्हती, ती अपॉइंटेड होती. तिच्यातून सगळ्यांनी विरोध केला. नेहरूंची पर्सनॅलिटी अशी होती, ते काम एकट्या बाबासाहेबांचं नव्हतं. नेहरूंच्या पर्सनॅलिटीला
म्हणजे जयप्रकाश नारायणनी विरोध केला, कृपलानींनी विरोध केला, असे अनेक समाजवादी नेते होते त्यांनी विरोध केला. त्या सगळ्यांचा विरोध तोडून नेहरूंनी अमेंडमेंट केली संविधानात आणि शेड्यूल 9 मध्ये हे सगळे कायदे टाकले ज्याचा इंटरफेअर करायचा अधिकार कोर्टाचा काढून घेतला. त्यामुळं पुढे जाऊन इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. नेहरूंनी सगळा पब्लिक सेक्टर उभा केला. आज जो विकला जातोय तो सगळा पब्लिक सेक्टर नेहरूंनी उभा केलेला आहे. म्हणजे ॲटॉमिक एनर्जी असेल, या सगळ्या जशा संधी मिळेल तसं काँग्रेसने सगळे पब्लिक सेक्टर उभा केला. पब्लिक सेक्टरचा उद्देश काय होता? जे बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आम्हाला ज्या गोष्टी सगळ्या मिळाल्या पाहिजेत त्या बाबासाहेबांना घटनेत मूलभूत हक्कात आणता आल्या नाहीत. म्हणून त्यांनी मार्गदर्शक तत्वांनी, आणि मार्गदर्शक तत्वाचं पहिलं तत्व आहे, सुरुवात आहे की भारतात कुणालाही कायदा करायचा असेल तर या मार्गदर्शक तत्वाला मूलभूत समजून कायदे केले पाहिजे. म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय डोळ्यापुढे ठेवून कायदे केले पाहिजे. याला पहिला तडा गेला 91 साली. नवीन अर्थनीती आली, पैशावाल्यांना मोकळं रान दिलं. लिबरलायझेशन म्हणजे काय? भांडवलदारांना मोकळं रान. इंदिरा गांधींनी या घटनेप्रमाणेच नॅशनलायझेशन केलं, बँकांचं केलं. आणि ते केल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला, त्यांनी फक्त 5,000 कोटी बँकेत ठेवले होते. आज बँकेमध्ये 138-137 लाख कोटीची ठेवी आहे. आणि या ठेवी त्यापैकी मोदीच्या काळात सर्वात जास्त कर्ज दिली आणि माफी दिली हे 101 लाख कोटी आहे. म्हणजे 138 कोटी मधले राहिले काय? जर सगळे डिपॉझिटर म्हणले मला पैसे द्या तर रिझर्व्ह बँकेला नवीन नोटा छापल्या पाहिजेत. देणार कुठून? तर मी सांगत होतो की हा जो विकास झाला आणि या विकासाला जी खीळ बसली ती 1991 साली बसली. तोपर्यंत आज काय, आजचं सरकार काय करते? तुमच्या प्रेतावरच राजकारण करते. पुलवामा झाला, बॉड्या शहीद करायला घेऊन फिरायचे. पुलवामा झाला कसा याचं उत्तर द्या ना. तुमच्या एवढ्या बॉर्डर सील आहेत, तुम्ही एवढ्या वल्गना केल्या होत्या की पाकिस्तानला त्याच्या भाषेत उत्तर देऊ, चीनला ला लाख दिखाएंगे. मी केलं तर काय नाही, नुसती भाषा बरोबर, नुसते बरळले. बिलकुल. आणि ते जागे झाले. सर, पण हा जो आपला आर्थिक मुद्दा म्हणजे सार्वजनिक बँकांमध्ये, सार्वजनिक बँकांमधले जनतेचे 140 लाख कोटी रुपये हे ठेवींच्या स्वरूपात आहेत. आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे 101 लाख कोटी उद्योजकांनी कर्ज दिलं आणि त्यातले बऱ्याच जणांनी बुडवलंय. आता येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेची, म्हणजे जे बँकिंग सिस्टीमवर विश्वास ठेवून वाटचाल करतायत, त्यांची काय नेमकी स्थिती असेल आता येणाऱ्या काळात? मी माझं पुरं केलं की तुम्हाला कळेल. तर ही कर्ज वाटली, आपण एक थोडा हिशोब घेऊ. कर्ज वाटताना म्हणजे माफ करताना मनमोहन सिंगांनी 2013 साली आणि 14 साली एक काही हजार कोटी कर्ज माफ केलं, 2000-3000. मोदीच्या काळात निरनिराळ्या मार्गाने कर्जमाफी, व्याज माफी, टॅक्स माफी आणि स्वस्तात नैसर्गिक संपत्ती विकणे, म्हणजे कमीत कमी लाखभर कोटीचं वाटोळं केलं. नवीन शाळा बांधल्या नाहीत, नवीन हॉस्पिटल बांधले नाहीत, एक नवीन शाळा काढलेली नाही. जुन्या शाळा मोडकळीला आलेल्या आहेत. युनिव्हर्सिटीना फंड देणं बंद केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना तुमचे मृत्यू म्हणजे त्यांच्या राजकारणाचं भांडवल आहे. हे सगळे लोक पायी चालतायत, हजारो किलोमीटर पायी चालतायत. जी नोटबंदी केली ती 4 तासाची नोटीस देऊन, म्हणजे अगदी आता माझा मुलगा जो होता ना, आता आमचा एक अनाथ आश्रम, तिथे शिकलेली पोरं आहेत.
त्याच्या वडिलांचा रात्री फोन मोदींनी 8 वाजता डिक्लेअर केल्यावर माझ्याकडे 1000 रुपये आहेत. आणि म्हणलं तुझ्या 1000 रुपयाला कशाला काळजी करतो तू, ज्यांच्याकडे कोटींनी आहे ते नाही काळजी करत. हे सगळी जनता घाबरली ना, तर त्यांच्याकडे काय असतं. त्या रांगेत उभे राहून कितीतरी लोक मेले. नोटबंदीतून काहीही, उलट देशाची इकॉनॉमी संपली. मी तुम्हाला का सांगतोय हे सगळं, की ही इकॉनॉमी का संपवायला सुरुवात केली आल्या आल्या जी सुरुवात केली त्यांचा आदर्श हिटलर आहे. हिटलरने संसदेमध्ये कोंबडा नेला होता तगडा, आणि त्याचा एक एक पंख काढला संसदेमध्ये. तो चिरचिर करत होता, कोंबडा ओरडत होता. त्याचे सगळे पंख काढले आणि त्याला खाली टाकला, आणि त्याच्या पुढे एक एक दाणा टाकत राहिला. तो कोंबडा दाणा खात खात त्याच्या मागे चालू लागला. तो म्हणला ही राज्य करण्याची पद्धत आणि हीच संघाची आयडिओलॉजी आहे. तुमचे सगळे पंख काढले आणि आता आम्ही 80 कोटी लोकांना धान्य देतो, 5 किलो 1 किलो डाळ देतो. काय त्यांची जी, तुम्ही वाचलंय की नाही मला माहिती नाही, त्यांचं म्हणणं असं की तुम्हाला फक्त जगण्याचा अधिकार, हाच तुमचा विकास. जगण्याचा अधिकार एवढाच तुमचा, हीच विकासाची व्याख्या आहे. तुम्हाला शिक्षणाची गरज नाही. केंद्र सरकार फक्त एकानुचल सरकार असलं पाहिजे. त्या पार्श्वभूमी बघा तुम्ही, इकॉनॉमीची वाटोळ करण्याची पार्श्वभूमी ही. आणि मग त्यांनी आता मी सांगितलं तसं, तुम्ही म्हणले आता ह्या डिपॉझिटरने काय करायचं. डिपॉझिटरचे 2च मार्ग आहेत. की एक मार्ग म्हणजे सरकारने नवीन नोटा छापून देणे, कारण नोटा हेच नाहीत, लोकांचे पैसे वसूल होत नाहीत. आमच्याकडं एक सुद्धा बेड नवीन झालेलं नाही 6 वर्षात. आता हे करोनाच्या काळात ठाकरेंनी चांगल्या प्रकारे हे केली. कुठल्याच स्टेटने एवढे केलेलं नाही तेवढं ठाकरेंनी केलेलं. परंतु मुद्दा मी सांगत होतो तुम्हाला असं की 760 युनिव्हर्सिट्या होत्या आणि हॉस्पिटल्स वगैरे, काही बदल केला नाही. आता हे पैसे गेले कुठं. सगळ्यांना कोड आहे की 70 वर्षात देशावर फक्त 50 लाख कोटी कर्ज होतं. मोदी आल्यानंतर ते 90 लाख कोटी झालं. 40 लाख कोटी कर्ज घेतले. रिझर्व्ह बँकेला कोणी हात लावला नव्हता. मोदीने दरवर्षी करून बँकेकडून एक 5-1 लाख कोटी तरी घेतले. जीएसटी आणली, सगळं टॅक्स कलेक्शन कमी झालं. आता तो लॉकडाऊन मध्ये 50% पेक्षा जास्त कमी टॅक्स कलेक्शन आहे. मग काय केलं, तर जे पीएसयू होते, जे नवरत्न होते, ओएनजीसीची भागीदारी, पेट्रोल कंपन्या, ज्या फायद्याच्या कंपन्या होत्या, इन्शुरन्स कंपनी 1957 साली स्थापन झाली, तुम्ही लक्षात घ्या. आणि 1957 साली त्या कंपनीत त्यावेळी नेहरूने 5,000 कोटीच ठेवले. त्यावेळी अवघ्या 5 झोन होते आणि 12 ब्रँचेस होत्या फक्त इन्शुरन्स कंपनीच्या, आणि 168 कर्मचारी होते. आज मितीला 1,11,000 कर्मचारी आहेत. आणि बँकेच्या LIC ची प्रॉपर्टी आहे 36 लाख कोटी. 5,000. जसं बँकांचं झालं तसं LIC झालं. पुढे यांनी केलं काय, आज जर कोणाला पैसे पाहिजे असतील बँकांना, सार्वजनिक उद्योगांना, खासगी उद्योगांना, ते LICचं कर्ज काढतात. आणि मोदीच्या राज्यात LICची सगळी प्रॉपर्टी कर्ज म्हणून लोकांना दिली, ते कर्ज वसूल होणार नाही. हे 36 लाख कोटी. आणि आता हीच LIC 1 लाख कोटीला विकायला काढली. आता 1 लाख कोटीला विकायला काढल्यानंतर या सगळ्या आपल्या जवळजवळ आता किती 24 लाख पॉलिसी होल्डर्स आहेत. पॉलिसी होल्डरचं काय, माझा ड्रायव्हर होता माझ्याकडे, तो आता वकील झाला त्यामुळे तो गेला. त्याच्यासाठी मी 10 वर्षापूर्वी एक स्कीम होती LICची. 1 लाख रुपये जर 20 वर्ष ठेवले तर त्याला आयुष्यभर 10,000 रुपयांना मिळणार. मी त्या ड्रायव्हरला म्हणलं आपण 1 लाख रुपये तुझ्या नावावर ठेवू आणि त्याचे तुला 10,000 रुपयांना पेन्शन म्हणून मिळेल.
ते आता मी त्याला बोलवलं परवा, तो आता वकील आहे, तो म्हणला मला आता गरज नाही त्या पैशाची, पण म्हणलं ते असतील ते पैसे आता काढून घे, LIC तर बुडालेली आहे, आता तुला 10,000 रुपये महिना कोण देणार. आपण लक्षात घेतलं पाहिजे की LIC गेली, सार्वजनिक उद्योगामध्ये सगळ्या आपल्या नोकऱ्या होत्या, सार्वजनिक उद्योगामध्ये आपले पैसे होते. आता कोणी आपला सुद्धा माणूस म्हणतो, पोरगा शेंबडा पोरगा म्हणतो, मेंदू सडवलेला असल्यामुळं खाजगी उद्योग चांगले, खाजगी उद्योग चांगले, कारण सरकारी नोकर कामच करत नाही. तुम्हाला सांगतो की खाजगी उद्योग आणि सरकारी उद्योग याच्यामध्ये फरक काय. जमीन दोन्हीकडची सरकारची आहे, मशिनरी दोन्हीकडची बँकांच्या पैशाची आहे, दोन्हीकडे काम करणारे आपण आहोत, कामगार आहोत, आणि दोन्हीकडे तयार झालेला माल खरेदी करणारे आम्ही आहोत. फक्त तो संपूर्ण 100% नफा घेतो आणि PSU मधला नफा देशाच्या कामाला येतो. आता एफिशियन्सी जर वाढत नाही म्हणतात, तर मग आपण काय आपल्या घरात आजारी माणूस पडला त्याला मरू देतो का? त्याला आपण ट्रीटमेंट देऊन दुरुस्त करतो. त्यामुळे सार्वजनिक उद्योग जिवंत ठेवणं हे सरकारचं काम आहे, कवीकडे काम आहे. त्यामुळे जी डिसइन्व्हेस्टमेंट सुरू केली 1991 पासूनच काँग्रेसने सुरू केली. काँग्रेस जर इंदिरा गांधींच्या नेहरूंच्या रस्त्याने चालली असती तर काँग्रेसला कधी मरणच नव्हतं. मनमोहन सिंग नरसिंगरावच्या याच्यात अर्थमंत्री झाले. नरसिंगराव माझे पर्सनल मित्र होते, त्यांना म्हटलं की मनमोहन सिंगला तुम्ही काय केलं अर्थमंत्री? तर म्हणे अमेरिकेचा दबाव होता. म्हणजे मनमोहन सिंगने 91 साली जी नवीन अर्थनीती आणली, ती अर्थनीती भांडवलदारांच्या त्यांना मुक्त करण्यासाठी, गरीब मुक्त देश करायचा आणि भांडवलदार युक्त देश करायचा, कारण सगळ्या सवलती त्यांना मिळाल्या. म्हणजे जे बँकांचं कर्ज 1991 पर्यंत 100% वसूल होत होतं, ते बँकांचं कर्ज कसं बस मे 2014 पर्यंत वसूल होत होतं. 1,000 कोटी 2,000 कोटी इकडे तिकडे होत होते. मोदी आल्यानंतर लाखो कोटी बुडाले. मल्ल्या गेला, आमचे बरेच सगळे परदेशात गेले आणि ते सगळे पैसे घेऊन गेले, तिकडे स्थायिक झाले. आता तुम्हाला सांगतो आजची आकडेवारी अशी आहे की मोदीचा कारभार बघून आमच्या देशातले सगळ्या पैशावाल्यांनी म्हणजे लाखो कोटी, म्हणजे 75 लाख कोटी 80 लाख कोटी हे परदेशात गुंतवले, परदेशात कंपन्या काढल्या, देशातले पैसे परदेशात गेलेत. आता आम्ही चायनाचे फार बोलतो ना, चायनाचा GDP आणि चायनाचं उत्पन्न 1991 पूर्वी आमच्यापेक्षा कमी होत, GDP आमच्यापेक्षा कमी होता. आता चायनाचा GDP आमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त. कारण 91 नंतर त्यांच्या पॉलिसी त्यांनी बदललेल्या नाही, त्यांनी आणली भांडवलशाही, परंतु तुम्ही बघा चायनाच्या लोकांचे चेहरे गुटगुटीत आहेत, सगळं त्यांना जीवन जगण्याची फॅसिलिटीज आहेत, त्यांना काय करायचं, कोण राज्य करते. आमच्याकडं आमचे सगळे खबदाळ झाली, गालाची पोरं मरतायत, 41% मुलं आणि 50% स्त्रिया कुपोषित आहेत आता देशामध्ये, आणि कमीत कमी 80 कोटी लोकांचं उत्पन्न दररोज 20 रुपयापेक्षा जास्त नाही. 91 नंतर म्हणजे सगळ्या जगात जर तुम्ही बघितलं तर जो माणूस पदावर जातो, म्हणजे अमेरिकेचा प्रेसिडेंट असेल, तर त्याचं जे अकाउंट त्या दिवशी असतं प्रेसिडेंट झाल्यावर, तेच अकाउंट तो जाताना असलं पाहिजे. नो मनी. ते बाकीचे काय धंदे सोडा तुम्ही. आमच्याकडं 91 नंतर, तोपर्यंत आमच्याकडे नव्हतं ते जास्त, 91 नंतर 350 पट आमच्या राज्यकर्त्यांची संपत्ती वाढली, 350% आणि मोदी आल्यानंतर ती झाली 500 पट. हा देश खाल्ला कोणी, ते पैसे गेले कुठं? हे जे हॉस्पिटल्स निघाले खाजगी, मी म्हणलं की सरकारने एकही हॉस्पिटल काढलं नाही. शाळा आता आमच्याकडं अमेरिकेत राहून पोरं शिकणारे त्यांचं बजेट आहे 38,000 कोटी रुपये. आमच्या सगळ्या विद्यापीठांचं म्हणजे आमच्या सरकारचं बजेट 35,000 कोटी आहे शिक्षणाचं.
कोणाचे पैसे? एक तर सरळ हिशोब आहे, 1 रुपया ही बांडगुळ करत कमवत नाही, घाम गाळत नाही. सगळी संपत्ती आम्ही अण्णाभाऊचा आता मी बोलत होतो की पृथ्वी शेषाच्या माथ्यावर नसून आमच्या कष्टकऱ्यांच्या हातावरती पृथ्वी आहे, ती आम्ही झेललेली आहे. तेव्हा जे जे आम्ही बघतो, मी सध्या एका अमेरिकेतल्या एका छोट्या मुलीशी बोलत असतो, कॅनडामध्ये असते, ती 9वीत आहे. तिला मी सहज विचारलं की तुझ्या शिक्षणामध्ये तुझं शिक्षण कसं आहे वगैरे, यासाठी मी टेस्ट म्हणून म्हणलं तुझा जो बंगला आहे, तुझे दररोज जेवतेस, तू शिकतेस, त्यांची सरकारी शाळा आहेत, म्हणलं तू कोणाच्या पैशाने शिकते, कोणाच्या पैशाने जेवतेस? ती म्हणली की समाजाच्या. हे त्यांच्या शिक्षणात फरक आहे त्यांच्या आमच्या. आमची पोरं म्हणतात आमच्या बापाच्या. तर बाप कुठून पैसे आणतो? पैशाची निर्मिती सगळी श्रमिक करतो. हे जे सगळे पैसे आहेत, हे 40 लाख कोटी कर्ज, हे रिझर्व्ह बँकेतून पैसे काढले. पीएसयूचे आकडे आहेत ना, पीएसयूचे आकडे म्हणजे लाखांनी कोटींनी विकलेत. पीएसयू विकल्यात आपल्या, म्हणजे तेच सुद्धा 2-3 लाख कोटी रुपये आलेत. सगळे जे आलेला पैसा आहे दिसत तर कुठंच नाही. मी म्हणतो न नवीन हॉस्पिटल आहे, न नवीन शाळा आहे, ना आमच्या भाकरीची व्यवस्था आहे. म्हणजे हे पैसे गेले कुठे? आणि कोणी प्रश्न विचारत नाही. कारण लोकशाही चालवणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांच्या ज्या की पोझिशन्स आहेत, त्या सगळ्या एक तर आर्यभटांच्या ताब्यात आहेत किंवा त्यांचे अनुयायी यांच्या ताब्यात. त्यामुळे लोकशाहीमध्ये जो प्रश्न विचारायचा असतो तो प्रश्न विचारत नाही. विरोधी पक्ष कधी ना कधी छोट्या मोठ्या सत्तेवर होते, त्यांच्या प्रत्येकाच्या मोदीकडे फायली आहेत, त्यामुळे त्यांचे आवाज बंद आहेत आणि आमच्या सारख्यांचा आवाज कोणापर्यंत पोहोचत नाही, तर ती यंत्रणच नाही. माझे लाखाचे मोर्चे आहेत. मी 1991 पासून मोर्चे काढतो. भूमिहीनांना जमीन मी दिलेली आहे. मोर्चाने मी माझ्या एकही मोर्चा फेल्युअर नाही. आम्ही मोर्चा काढला की मोर्चातल्या लोकांना काहीतरी मिळून दिल्याशिवाय उठायचंच नाही, आम्हाला जेलमध्ये टाका, असे आमचे मोर्चे आहेत. कोण तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती, कारण माहितीची यंत्रणाच नाही. म्हणून आता जे आज आपण इकॉनॉमीवर बोलतो, तुम्हाला आता जे या देशातली इकॉनॉमीचं तुम्हाला एक गंमत सांगतो की हे जे विकलंय सगळं, आता हे विक्री चालू आहे, या विक्रीचं पैशाचं काय होतं? आता एसबीआय हे प्रत्येक बँकेचे किती पैसे गेले त्याची आकडेवारी आहे, आणि ती जर आकडेवारी तुम्ही बघितली त्याची एकूण फक्त बँकांमधून कर्ज बुडवलेले जे पैसे आहेत ते 3 लाख कोटी आहेत. कर्ज घेणारे आणि बुडवणारे. आता यांची वसुलीच होत नाही. बरं, वसुली नाही होत तर ज्यांनी कर्ज बुडवलंय त्यांची संपत्ती आहे ना, ती अटॅच करा ना. ही 91 पूर्वी का होत नव्हतं? 91 पूर्वी संविधानाची काहीतरी अंमलबजावणी होत होती. सामाजिक आर्थिक न्यायाची जी आमची संविधानाची चौकट आहे, त्या चौकटीपर्यंत थोडा थोडा कारभार, मी सगळा नाही म्हणत, कारण मी काय कोणी, कारण ह्या दोघांचं कॉमन काय आहे? काँग्रेस आणि भाजपचं कॉमन काय आहे? तर ब्राह्मणवाद आहे आणि भांडवलशाही आहे. यांचा अमर्याद भांडवलशाही यांची, आणि अमर्याद ब्राह्मणवाद आहे. त्यांचा छुपा ब्राह्मणवाद होता आणि भांडवलशाही होतीच. कधी अंबानी रूल करायचा. आता अंबानी, अदानी, आता जे बघा ना, मोदीची तुम्ही जर सगळी भाषणं बघितली तर म्हणतात रेल्वेच्या कल्याणाचं तुम्ही मला शिकवायला पाहिजे काय? मी स्वतः रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर चहा विकत होतो, त्यामुळे रेल्वेचं मला माहिती आहे. मी म्हणलं तू चहा विकला त्याचा एक तरी गिऱ्हाईक सांग ना की मी याचा चहा पिलो. तू डिग्री परीक्षेला बसला, तुझ्या मागे पुढे कोणतरी परीक्षेला बसला असेल ना, त्याचं नाव सांग ना, हा माझ्या मागे होता, हा पुढे होता. हे सगळं किती बकवास. आणि रेल्वे विकली, आता 109 रेल्वे विकल्यात, ट्रॅक विकलेत. ते रेल्वे आमची लाईफलाईन होती. रेल्वे विकली, LIC विकली, बँका विकल्या. आणि त्याचा उद्देश काय माहितीये का? 2 उद्देश आहेत. पैसे तर झाले, स्विंडल झाले, ते कुठे जातील ते बोल. तुम्हाला ज्या आरक्षणाने नोकऱ्या मिळत होत्या ते साफ झाले. आता केंद्र सरकारकडे 35-36 लाख नोकऱ्या भरायच्या, केंद्र राज्य सरकार मिळून. पद भरतच नाही. तिथे सगळे संगोट्यांची पोरं बसली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, पद भरायचीच नाहीत.
तुमचं आरक्षण गेलं. आम्हाला भांडायला लावतात, मराठ्यांना सांगतात तुम्ही आरक्षण मागा. हे सगळे मोर्चे आरएसएसचे आहेत. अण्णा हजारेचं आंदोलन आरएसएसचं आहे. जयप्रकाश नारायणचं आंदोलन आरएसएसचं आहे. मोठं त्यांना फार क्रांतिकारी केलं होतं. जयप्रकाश नारायणच्या आंदोलनामुळे बीजेपी मेन प्रवाहात आली, आरएसएस. आणि त्यांना 2-3 मंत्रीपदे मिळाली. त्यात त्यांनी एक रेडिओ घेतला, त्याच्यात महाभारत आणलं, रामायण आणलं आणि बाबरी मशीद पाडली. त्यांनी एक एक गोष्ट करून बघितली की बाबरी मशीद पाडली तर काय होतं बघू, गुजरातमध्ये मुसलमान मारले तर काय होतं बघू, मॉब लिंचिंग केली तर काय होतं बघू, दलितांना मारलं तर काय होतं बघू. असं करत करत ते पुढे सरकले आणि त्यांना रिॲक्शनच नाही मिळाली. ते जे करत राहिले ते आमचे लोक सहन करत राहिले. त्याच्यामुळं त्यांनी इकॉनॉमीमध्ये जे वाटलं. कोणीतरी प्रश्न बोललाय का आता, मी म्हटलं की 91 सालीच मी बोंबलत होतो की नवीन अर्थनीती ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरुद्ध आहे. तेव्हा नरेंद्र जाधव जे म्हणत होते माझा बाप आंबेडकर, आणि दैठणकर होते एका सभेला माझ्याबरोबर, ते म्हटले की तुम्ही आम्हाला आंबेडकर शिकवता काय. आता बघा काय झालं 91 नंतर. 91 नंतर पहिली गोष्ट झाली की राज्यकर्त्याची संपत्ती 350 पटीने वाढली आणि मोदी आल्यानंतर ती संपत्ती 500 पटीने वाढली. म्हणजे पण सर, म्हणजे आता ही जी एक दीर्घ रणनीती जी आहे, म्हणजे अर्थव्यवस्था मोडकळीस आणण्याची, 91 पासून हे सुरू झालं. म्हणजे जागतिकीकरण नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्या दोघांच्या सहयोगातून ती आली. परंतु 91 नंतर जागतिकीकरणाच्या काळामध्ये ज्या जागतिक संघटना आहेत, युनो असतील, अन्य असतील, या संघटनांनी ह्युमॅनिटीचे, मानवतेचे नियमही काही प्रमाणात कडक केले की जगातल्या जनतेला घरं मिळाली पाहिजे, अन्न वस्त्र निवारा प्राथमिक गरजा ह्या झाल्या पाहिजे. परंतु आज आपण जर पाहिलं, म्हणजे तुम्ही मगाशी तो विषय काढला की लोक पायी चालले, तर ह्या जागतिक संस्था ह्या अशा नियंत्रणामध्ये कुठे कमी पडतायत का, की हे जगाचं आता नियंत्रण एकाच दिशेने चाललेलं आहे? नेमकं काय? अहो आम्ही काय कबूल केले, युनो मध्ये लिहून दिले की आम्ही 18 वर्षाच्या आतील सर्वांना मोफत शिक्षण देऊ. आम्ही त्यांना, म्हणजे मोफत शिक्षणाचा अर्थ जेवणासहित, राहण्यासहित 18 वर्षाच्या. हे मानव जातीचं सोडा, ते मानव हक्क वगैरे जे आहेत ना, ते तर दूरची गोष्ट राहिली. परंतु आता सगळं जग बोंबलते आमच्या नावाने की मोदीने पुन्हा निवडून येऊन भारताची नाही तर जगाची 80% अर्थव्यवस्था मोडकळीस आणली. जग सांगतंय. आणि हे कुठेतरी मॅनेज करतात संस्था, IMF एखादी संस्था मॅनेज करतात. ते म्हणतात मोदीची अर्थव्यवस्था चांगली आहे. खुद्द सुब्रमण्यम स्वामी सांगत होते 2 वर्षापूर्वी की आमचं GDP खोटं आहे, आमची GDP 1 ते 2% पेक्षा जास्त नाही. हे जेव्हा 10% सांगत होते तेव्हा. आता तर आमचं GDP मायनस आहे. आता आमची इंडस्ट्रियल आउटपुट मायनस आहे. मी काय म्हणतो, झिरो असणं वेगळं, -50%, -70%, -80% असं आहे. दुसरी गोष्ट, मग आता काय झालंय, सगळे कारखाने बंद आहेत, तुम्हाला नोकऱ्या नाहीत. कारखान्यात तयार झालेला माल बाजारात पडू नये, तो कोण घेणार? तुमच्या खिशात पैसा नाही, माल पडू नये. लॉकडाऊनने कोणाचं बिघडलंय? लॉकडाऊनने उद्योगपतींचं काही बिघडलेलं नाही. लॉकडाऊन हे सर्वात मोठं षडयंत्र आहे. सगळी इकॉनॉमी करोनापूर्वी बर्बाद झाली होती. सगळी इकॉनॉमी, त्याची सगळी आकडेवारी ह्या पूर्वीचेच आहेत. करोनातलं काय? मग आता ही बर्बाद झालेली इकॉनॉमी, करोनाची गांभीर्य त्यांचाच कॅबिनेट मिनिस्टर सांगतो, जावडेकर, की मोदीजींना नोव्हेंबर-डिसेंबर पासून या करोनाच्या भयंकर महामारीची जाणीव होती आणि ते कॅबिनेटमध्ये चर्चा करत होते हे महाभयंकर आहे. आणि देशाला कधी सांगितलं? 25 मार्चला. ते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च काय करत होते? यांनी अशा स्टेजला करोना येऊ दिला की ज्यावेळी ते म्हटले लॉकडाऊन करतो आम्ही आता, तर लॉकडाऊनचा अर्थ काय? लॉकडाऊनचा अर्थ असा आहे की आई, लहान मूल रडतंय, त्याला भूक लागली आहे, तर आई त्या बाळाला म्हणते एक खेळण्यावरून खेळ, मी तुला चटकन काहीतरी गरम गरम खाऊ करून. लॉकडाऊन मध्ये मोदी म्हटले की तुम्ही घरात बसा, माझ्याकडे इक्विपमेंट नाही, माझ्याकडे टेस्ट घ्यायला टेस्ट युनिट नाही, माझ्याकडे मास्क नाही,
याची सगळी तयारी करायला मला वेळ पाहिजे. म्हणून तुम्ही घरात बसा, टाळ्या वाजवा, मेणबत्त्या लावा. आणि भाषण काय आहे की महाभारताची लढाई आम्ही 18 दिवसात जिंकली होती, करोनाची लढाई आम्ही 21 दिवसात जिंकू. जो मोदी नोव्हेंबर पासून सांगतोय कॅबिनेटमध्ये ही भयंकर महामारी आहे, तो मोदी तुम्हाला सांगतोय की आम्ही 21 दिवसात जिंकणार. आणि त्यासाठी पहिल्यांदा सुरुवात केली टाळ्यांनी, मग मेणबत्त्यांनी, मग तिकडे चायना तुमच्या बॉर्डरच्या आत येऊन बसलेली आहे आणि तुम्ही विमानाने आमच्या पुष्पवृष्टी करताय. लोकांना मूर्ख बनवण्याचं 24 तास काम चाललेलं असतं की नाही. करोना असे वॉरियरसाठी पुष्पवृष्टी, त्यासाठी मिलिटरीची विमानं, म्हणजे काय, म्हणजे लॉजिकच नाही ना काही. तो काय करोनावर उपचार झाला का? नवीन हॉस्पिटल्स नाहीत. आमचं जे जीडीपी आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे आमचा जो याच्यावरचा खर्च आहे तो 0.6% आहे हेल्थवरचा. व्हेअर ॲज यांचे सगळ्यांचे देशात डेव्हलपिंग कंट्रीजचे खर्च भयंकर आहेत. त्यांनी कधीच, आता एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की शिक्षणावरच घेऊ की शिक्षणावर आमचं 38,000 कोटीचं बजेट आहे, चायनाचं 99,000 कोटीचं. आता हे जे त्यांचं जे याच्यावर बजेट आहे आरोग्यावर ते 7.48 आहे आणि आमचं 0.6 आहे जीडीपीच्या. त्यामुळं आता चायनाचा आणि मोदीचा इतका घनिष्ठ संबंध आहे सीएम झाल्यापासून. सीएम झाल्यावर मोदी 5 वेळा जाऊन चायनाला गेले आणि पीएम झाल्यावरही 5 वेळा गेले आणि त्यांच्या एकूण 18 मिटिंग झालेल्या आहेत, त्या सिक्रेट मिटिंग आहेत. आणि असं असताना तो चायना तुमच्या बॉर्डरच्या आत येऊन बसतो आणि तुम्ही सांगता की कुणी अतिक्रमण केलेलं नाही. आजही अतिक्रमण आहे. मग ही इकॉनॉमी इकडे विकत राहायची आणि तुमचं लक्ष असं मूर्खसारखं बोलून, उदाहरणार्थ पाकिस्तानचे रडारचे ज्यावेळी हल्ला करायचा पाकिस्तानवर, तेव्हा मिलिटरीचे लोक यांना विचारायला आले की साहेब ढग आहेत काय करायचं. हा म्हणतो ढग तर चांगले आहेत, पाकिस्तानच्या रडारला ढगामुळे आमचं विमान दिसणार नाही. त्याच्यावर देश चर्चा करत राहिला आणि इकडे हा देश विकत राहिला. म्हणजे तो काय एवढा मूर्ख नाहीये, तो मूर्ख स्टेटमेंट करतो, त्याच्यात देश अडकून ठेवतो आणि देशाची संपत्ती विकत राहतो. आता करोनामध्ये ट्रम्प आणला, मध्य प्रदेश सरकार पाडलं, कर्नाटक सरकार पाडलं करोनामध्येच. आणि हे सगळं करत असताना करोनाची वॉर्निंग देशाला 25 मेला दिली, 25 मार्चला दिली. आणि त्यानंतर जे लॉकडाऊन केलं तेव्हा टेस्टिंग झालेलंच नव्हतं, त्यामुळे 100 लोक बाधित होते आणि 6 लोक मेले होते. जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा 100 लोक बाधित आणि 6 लोक मेले होते. आज 12-15 लाख बाधित आहेत, ते पण खोटा आकडा आहे. आणि तुम्ही जर आता बघितलं की यांनी काहीच केलं नाही. पीएम केअर फंड काढला, त्याची माहिती कोणाला द्यायची नाही, त्याचे अधिकार कोणाला नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट काय आमचं झोपलंय का? सुमोठं त्यांनी सांगायला पाहिजे की तू पीएम आहेस, तू जे पैसे जमा करतो ते समाजाचे पैसे आहेत, कळलं पाहिजे समाजाला. ते पीएम केअर मध्ये किती पैसे आले, कुठे खर्च केले, कुठल्या काय राज्याला पैसे दिलेले नाहीत. राज्याला पैसे जमा करायला परवानगी नाही. करोनासाठी पैसे जमा केले तर त्या कंपनीला कुठलंही टॅक्स माफी नाही. हे काय चाललंय काय? म्हणजे तुम्ही करोनाने मरायची व्यवस्था केलेली आहे आणि जेव्हा त्यांना दिसलं की कोट्यवधी लोक पायी चालतायत तेव्हा त्यांनी आत्मनिर्भरचा नारा दिला. आत्मनिर्भर म्हणजे काय? की सरकार तुमच्यासाठी काही करणार नाही, तुम्ही मरा, दुसरं काय. तर ही जेव्हा खेळ खेळला जातो त्या खेळाला कोणीतरी विचारेल ना, कोणीतरी प्रश्न विचारला पाहिजे ना. कोणाचा प्रश्नच नाही. आता एवढा करोनाचा कहर आहे, राजस्थान सरकार पाडायचं. एवढा करोनाचा कहर आहे, राम मंदिराची पूजा करायची. एवढा करोनाचा कहर आहे, सगळे मंदिरं खुली केली. म्हणजे त्या कुठल्या ते तिरुपतीच्या मंदिरातल्या सगळ्या पुजारी बाधित आहेत, आता बाधित झाले. आणि सगळे बीजेपी ऑफिसेस पण सध्या बाधित झालेत. बीजेपीचे सगळे नेते कार्यकर्ते करोनाने बाधित झाले. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना विचारा ना, टाळ्या वाजून करोना गेला का? मेणबत्त्या लावून करोना गेला का? जो मेणबत्ती घेऊन घंटा वाजवत होता बाल्कनीत, अमिताभ बच्चन,
त्याचं मला वाटतं ऍडमिशन खोटीच आहे. ते नानावटीचं उत्पन्न वाढावं म्हणून ते जाऊन ऍडमिट झाले. त्याला काय करोना झालेलं दिसत नाही. सगळे तो तर साला मातीची जाहिरात करतो आणि दररोज पैसे काढतो. खोटा माल. मुद्दा आपल्याला आता बघितलं पाहिजे की हे कसं आणायचं, हे जागेवर कसं आणायचं. हे जागेवर आणायचं असेल तर आम्हाला सर्वांना हे सगळं पहिल्यांदा समजून सांगितलं लोकांना. तुमचं काय राहिलं आता देशामध्ये? नोकऱ्या नाहीत, कंपन्या बंद आहेत. पुन्हा कंपन्या सुरू होतील, कशासाठी सुरू होतील? जर त्यांचा पूर्वीच तयार केलेला माल बाजारात पडलेला आहे, त्याला गिराईक नाही, तर लॉकडाऊन का आलं? लॉकडाऊन मध्ये त्यांची सोय झाली. ज्यांच्या घरात रनिंग वॉटर आहे, घर आहे, ज्यांना बाल्कनी आहे, दिवे लावायला जागा आहे, ते घरात बसलेत. ज्यांच्याकडे 2 वेळचं जेवण नाही, असा जो 80 कोटी 100 कोटी समाज आहे, तो मेला ना. त्याला काय मिळालं? आणि आता जे आकडे सांगतात ना की आम्ही 80 कोटी लोकांना धान्य दिलं. धान्य कुठून देणार? तर एफसीआयच्या गोडाऊन मधून काढणार. तुम्ही एफसीआयच्या गोडाऊनची वेबसाईट बघा, अजून धान्य बाहेर आलेलंच नाही. धान्य देणार कुठं? आणि जर धान्य मिळालं, आणि बोलतात इतके रेटून खोटं बोलतात की आता मोदीचं टीव्हीवरच भाषण आहे की मी 1 कोटी लोकांना करोना मुक्त केलं. 1 कोटी लोकांना. 1 कोटी करोनाग्रस्त जगात लोक नाहीत. कोण विचारलाय का प्रश्न त्याला? नाही. तर अमित शहा म्हणतो की मी 41 कोटी लोकांना 53,000 कोटी रुपये दिले. 41 कोटी लोकांना 53,000 कोटी रुपये दिले. म्हणले हे जे पायी चालत होते लोक, ते पैशाचं गाठोडं घेऊन घरी जाऊन महाल बांधण्यासाठी चालत होते काय? आम्ही ट्रेनची व्यवस्था केली. आम्ही म्हणजे जे सरासर खोटं बोलायचं. आणि त्या ट्रेनचं आता ह्या सगळ्यांचं उत्पन्न किती आलं यावेळेस? 500 कोटी. कोणाकडून? ज्यांच्या बॉडीमध्ये रक्त नाही त्यांच्याकडून 500 कोटी काढले. की आता जे सॅनिटायझर वगैरे आहे ना, याच्यावर 18% जीएसटी आहे. हे जे इक्विपमेंट आहेत ना, याच्यावर जीएसटी आहे. लाज वाटत नाही होय? तुम्हाला काहीच मिळू द्यायचं नाही. इक्विपमेंट नको, पीपीई किट नको, औषधं नको, हॉस्पिटल बेड नाहीत, आणि बोलायचं मात्र वेगळं. 1 कोटी करोना बाधित केलं. दुसरं ते एक भाषण असं आहे की मी 5,000 कोटी लोकांना धान्य दिलं. 5,000 कोटी लोकांना. 5,000 कोटी लोक जगातही नाही. बरोबर बरोबर. दुसरं म्हणतो की मी 22 देशांना करोना मुक्त केलंय. 22 देशांना करोना मुक्तीच्या त्यांना मदत केली. अरे देशातले लोक मरतायत करोनाने, त्यांना तू मदत करत नाही. 22 देशांना कुठे केली? पण ही जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, यांनी त्याला मोकळं सोडलेलं आहे की मोदीने काही नंगानाच केला ते विचारायचं नाही. जजेसचे प्रायव्हेट फंडाचे पैसे सुरक्षित नाहीत. आत्ता मध्यम वर्ग जो आहे ना, त्याचा सगळा पगार आणि प्रायव्हेट फंड त्यांना मिळायची व्यवस्था नाहीये. मोदीला नोटा छापाव्या लागतील, आणि त्यावेळेस नोटा छापील. पण आमचे करोडो लोक रस्त्याने मेले तेव्हा नोटा छापल्या नाहीत. आज मंदिरामध्ये लाखो करोड संपत्ती, लाखो कोटीची. मी म्हणतो की मोदीच्या काळात अदानी अंबानीकडे 600 ते 500 ते 600 लाख कोटी संपत्ती गेली. 500 ते 600 लाख कोटी. फक्त 2% टॅक्स बसवला, आम्हाला 10 लाख कोटी मिळतात. आता 2% टॅक्स बसवा, वेल टॅक्स, करोना टॅक्स बसवा, आपत्ती टॅक्स बसवा, काही त्याला नाव द्या, नाही टाकायचं, नाही बसवायचं. तुम्ही मराच. तुम्ही मरण्यासाठीच व्यवस्था आहे. तेव्हा ह्या सगळ्या आमच्या लोकांना कळत नाही. आमच्या बहुजन समाजाला तर आर्थिक प्रश्नावर बोलायचंच नाही. ते फक्त ब्राह्मणवाद करत बसतात, आणि त्याच्यातून आमचा प्रश्न सुटणार. बिलकुल बिलकुल. तुम्हाला काय पाहिजे आणखी? हे बरोबर आहे. म्हणजे सर, म्हणजे आता ही जी काही आर्थिक जी काही संरचना आहे तुम्ही जी आता मांडलीत, की अत्यंत व्यथित करणारी आहे. पण या सर्व काळामध्ये भारतातील जो काही बहुजन समाज आहे किंवा जी जनता आहे, या जनतेने वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांना राज्यकर्ता म्हणून निवडून सुद्धा आणलं. मात्र राज्यनिहाय जे राज्यकर्ते आहेत हे देखील अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये वेगळी काही व्यावहारिक पावलं उचलताना दिसत नाही. म्हणजे आता हे सर्वच राजकीय सत्ता मिळून हे ठरवलं जात आहे
की जगाचं हे बंधन आहे, जसं जागतिक करार स्वीकारणं हे बंधन होतं, तसं आता हे काही बंधन आलेलं आहे का? अजिबात नाही. परंतु आता यांना राज्यांना जो केंद्राकडून कराचा वाटा मिळाला पाहिजे तो पण मिळत नाही. फेडरल स्ट्रक्चर संपलेलं आहे आणि त्यांची जी पुन्हा पुन्हा मी तिथेच येतो. तुम्ही म्हणता सर तुम्हाला संघाची अलर्जी आहे. संघाची म्हणणं काय की फक्त एकानुचालित केंद्र सरकार पाहिजे आणि राज्याची गरज नाही, राज्य सरकारची गरज नाही, एकानुचलित केंद्र सरकार पाहिजे आणि त्या सरकारच्या माध्यमातून सगळा खर्च चालला पाहिजे. मी मग सांगत होतो तुम्हाला की जो इंडस्ट्रीयल इम्पॅक्ट आहे तर एप्रिल मे आणि जून मध्ये 75% निगेटिव्ह आहे. पुढे जून मध्ये 85% आहे आणि थोडासा आता सुधारला होता लॉकडाऊन नंतर तो 62% निगेटिव्ह आहे. शून्याच्या खाली माझं त्याचं गांभीर्य कोणाचं म्हणजे सगळं बंद काय, हे बंद मुद्दाम केलेलं आहे की ठेवून करायचं काय चालू करून. आणि मग सांगत होतो तुम्हाला की 2014 नंतर वेळोवेळी 4,32,584 कोटी रुपये व्याज आणि कर्ज माफ केलं. ते तर एवढे हे काही बँकांचं आहे, पण तू संपूर्ण तुम्ही आता कोल आहे ना, कोल माइन्स, तू बघा बेल्लारीला ते 500 कोटी ते लग्न केलं, तो 60,000ला कोल घेतो, 60,000 कोटीला, आणि तो बाहेरच्या जगात 6 लाख कोटीला घेतो. आता सगळ्या कोल माइल्स म्हणजे कोल इंडिया होतं त्यांनी आता अबॉलिश केलं, स्टील इंडिया होतं त्यांनी अबॉलिश केलंय. पुढची 100 वर्षे पुरेल एवढं लोखंड आमच्याकडे आहे, ते आता लोखंडी ओर विकतायत माती भावानी. आणि तुम्हाला स्टील राहणार नाही, कोल राहणार नाही. वीज मंडळ होती महाराष्ट्रात, ती आता अबॉलिश करून एकानुचलित केंद्र सरकार करायचं केंद्राचं. विजेला खपत नाहीये सध्या, वीज खपत नाही कारण सगळंच बंद आहे ना. त्यामुळे ह्या गरिबांची विजेची बिल याच्यावर वीज बोर्ड चाललंय सध्या. तर ही जी प्रत्येक ठिकाणी तुमची कोंडी झालेली आहे. आता हे सगळे बाढ येते, जे पूर येतात, याच्यामध्ये दरवर्षी आमच्या देशाचे लाखो कोटीचं नुकसान होतं, लाखो कोटी. आणि बाढ काय येते, फक्त नियोजन नाही म्हणून. आणि ती बाढ फक्त मोदी सरकारचीच नाहीये, बाढ तर पहिल्यापासून येते ना. तर ही जी सगळी भांडवलशाही व्यवस्था आहे, या भांडवलशाही व्यवस्थेला माणूस मेला काय जगला काय त्याचं काही घेणंच नाही. आणि ही जागतिक कट आहे. मी तर असं म्हणेल की करोना हा फ्लू पेक्षा भयानक नाहीये. बाकी तुम्ही सगळी आकडेवारी जर बघितली तर दुसऱ्या अनेक रोगांनी याच्यापेक्षा अनेक पटीने दरवर्षी लोक मारतात. आमच्या देशात दरवर्षी नाही, दररोज 2 ते 3 हजार कुपोषित बालक मारतात दररोज. त्याची पब्लिसिटीच नाही. करोनाची दहशत अशी बसवली तुम्ही बाहेर पडू नका. आणि तिकडे मग त्यामुळे आमची आंदोलनच चिरडली. एवढी शाहीनबागचं आंदोलन होतं, एवढ्या तुम्ही बघा, ज्या मुस्लिम महिला कधी घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्या आंदोलनात सामील झाल्या आणि देशामध्ये एक नवीन क्रांतीची पावलं दिसू लागली. त्यावेळेस मी सगळ्या आमच्या जशा शाहीन बाग होत्या तशा रमाबाई बाग झाल्या पाहिजे असं मी आग्रह करत होतो की आपल्या पण महिला बसल्या पाहिजेत. तर आपल्याकडं ते स्पिरिटच नाही. ते जोपर्यंत तुम्ही मुस्लिम, दलित, आदिवासी आणि सगळ्या जाती धर्माच्या गरिबांना आम्ही काय करायला आलोय, जातीच्या बाहेर जायला तयारच नाही. आम्ही जातीच्या बाहेर जायला तयार नाही तर त्याला खरा मूळ मनुवाद त्याला कारणीभूत आहे. पण आज आमची गावातली इकॉनॉमी कोणावर अवलंबून आहे? गावच्या गावावरच अवलंबून आहे. त्यांच्याकडे मजुरीला गेले नाही तर आमचं पोट भरत नाही. आणि त्यांच्याशी दररोज मारामारी आहे आणि पुढारीच लावतात. म्हणजे आता मी इथे जगताप म्हणून पुण्यात आमच्या घराच्या जवळच खून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आयोशी संबंध होता, आयोशी माझा संबंध होता. मला बघा त्याच्यात व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. तर त्या मुलाच्या आजीने व्हिडिओ काढलाय की आमचा मुलगा गेला, तो आमच्या नशिबाने गेला, कुणी त्याला जातीचा कलर देऊ नये. त्या आयोने मला फोन केला, साहेब तो व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. आणि तो व्हिडिओ मी फेसबुकवर टाकलाय.
कारण त्याच्यात एक मोठा नेता अगोदर जाऊन त्यांना भेटला, ती तडजोड दोन्ही कुटुंबाची करून दिली, जे काही झालं असेल ते त्यांची सगळ्यांची चांदी करून मोकळे झाले. आता जर तुम्ही असं प्रत्येक ठिकाणी करायला लागले तर आमच्यासारख्यांनी काम करायचं कसं? खैरलांजी मध्ये मला चिकनगुन्हे असताना सुद्धा मी गेलो होतो. रत्नाकर गायकवाड साक्षीदार आहे, तिथे मिलिंद पखाले साक्षीदार आहे. उस्मानगीला माझ्या गाडीत घेऊन त्याला मी कन्व्हिन्स केला, तुझं सगळं संपलेलं आहे म्हणलं, मी आणि माझी बायको तुझा संसार करा, तुला आमच्या घरी यायला तयार हो, तू सगळं बघतो पुढचं. रत्नाकर गायकवाडने त्याला सांगितलं की कोळशी पाटील आपला माणूस आहे, भरोशाचा माणूस आहे, तुझा यांच्यावर. तो निघाला, गाडीत बसला. पोलिसांनी मला नागपूरपर्यंत संरक्षण द्यायचं म्हणून गाडी पुढे ठेवली. दलितांच्या पोरांना नाही येऊ दिलं, त्याला उतरून घेतला. कारण सगळ्यांची दुकानं बंद होती ना तो गेला की. ही सगळी जी आपण बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, मी म्हटलं बाबासाहेबांच्या पुढे विश्व आहे आणि मानवता आहे, आणि आमच्या पुढे काय आहे? त्यामुळे बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शाहू शिवाजी असतील, कुणाच्या बापाची मक्तेदार नाही, कुणाच्या जातीची मक्तेदार नाही, हे विश्वव्यापी लोक होते. आणि यांनी पहिल्यांदा आम्हाला आर्थिक ताकद दिलेली. बाबासाहेबांनी सगळे प्लॅनिंग का तू तिथे म्हणले की तुम्हाला जर 2 वेळचं जेवण नसेल तर तुम्ही कसं करणार? खूप मोठ्या आकडेवारी, पण बोलून बोलून मी थकतो. बरोबर, 2 तास दोन तास मी कंटिन्यूस बोलतो. तुमच्याशी मी खाजगी एकदा बोलून तुम्हाला आणखी मी आकडेवारी देतो की म्युच्युअल फंड हे दरवर्षी हजारो कोटी जमा व्हायचे. मागच्या वर्षी फक्त 240 कोटी जमा झाले आणि 13,000 कोटी विड्रॉ झाले. पैसेच कोण ठेवायला तयार नाही आता. 13,000 कोटी अगेन्स्ट 240, 13,000 कोटी विड्रॉ झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 700 कोटी ठेवले, 10,000 कोटी विड्रॉ झाले. तेव्हा म्युच्युअल फंड निघाला, इन्शुरन्स कंपन्या निघाल्या. त्याच्यात 3 ओरिएंटल इन्शुरन्स वगैरे कंपन्या होत्या सरकारच्या. त्यांच्याकडे आता लोकांचे क्लेम द्यायला पैसे नाही, पगार द्यायला पैसे नाही, आणि कुठं कुठं पैसे टाकणार? या सगळ्या कंपन्या मुद्दाम मोडून खाल्लेल्या आहेत. तेव्हा आता आपल्याला सगळ्यांना याच्यावर विचार केला पाहिजे. बिलकुल बिलकुल सर, अगदी खूप अशी डिटेल मधली आकडेवारी आणि त्या मागचं विश्लेषण आपण सांगितलेलं आहे. पण एक शेवटचा एक प्रश्न, म्हणजे त्याचं तुम्ही अगदी थोडक्यात जरी सांगितलं तरी चालेल. ही जी सगळी निराशाजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, तर या निराशाजनक परिस्थितीतून बाहेर येण्याचा काही मार्ग आहे की नाही? आणि याच्यातून भारत असेल, राज्य असेल की बहुजन समाज असेल, हा बाहेर येईल की नाही? प्रत्येक आपत्तीला मार्ग असतोच, पण आम्ही सगळ्यांनी शहाण्यापणे वागलं पाहिजे. एक RLD म्हणून डिपार्टमेंट असतं की हे म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट असतं. त्याचा आमचा खर्च 2.8% आहे आणि आमचं त्याच्या GDPचा फक्त मायनस काहीतरी आहे. त्याच्या उलट कोरियाचा 4.2 आहे, जगाचा 1.7 आहे, चायनाचा 2.1 आहे, USA चा 2.8 आहे. म्हणजे संशोधनावर सुद्धा आमच्या देशात पैसे शून्य खर्च शून्य. जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आमचे मोठी जी इकॉनॉमिक्स आहेत, भारतातले 23 इकॉनॉमिक्स अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये आहेत, त्यांना भारतात जागाच नाही. अमर्त्य सेन असेल, म्हणजे कोणाचा सल्लाच घेऊ द्यायचा नाही. 17 जागतिक कीर्तीचे आमचे लोक बाहेर सडतायत, त्यांना देशात येऊ देत नाहीत. 33 म्हणलं तुम्हाला की मोठे मेडिसिनचे 23 लोक आहेत मेडिसिन मधले, त्यांना भारतात यायला जागा नाही. 27 असे आमचे तिकडे व्हाईस चान्सलर आहेत, डीन आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, त्यांना आम्ही भारतात येऊ देत नाही. त्यांना इन्व्हाइट करायला पाहिजे. आम्ही परदेशी लोकांना इन्व्हाइट करतो, आमच्या लोकांना बोलत, ज्याला जो मातीतला माणूस आहे इथला. 22 लोक आमचे कॉम्प्युटर एक्सपर्ट आहेत, ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, ते जगभर फिरतायत, त्यांना आमच्याकडे जागा नाही. 63 लोक असे आहेत की जे दुनियामध्ये आमची विद्वत्ता दुनियामध्ये फिरतात, पण त्यांना भारतात कोणी विचारत नाही. म्हणजे आमचं जे सगळं टॅलेंट आहे ते शिकून परदेशी सेवा करते आणि त्यांना भारतात
मी सांगितलं नाही की ही जी आता 38,000 कोटी रुपये आम्ही दरवर्षी अमेरिकेत खर्च करतोय शिक्षणाला, आणि आमचं बजेट 35,000 कोटीचं आहे. आणि किती शिकतात ते मुलं? बुटभर आहेत. म्हणजे आमच्या पैशाचा कशी वाट लागते हे जर आपण लोकांना सांगितलं नाही तर लोक ऐकायला तयार नाहीत. त्यांना 2 वेळचं जेवण नाही ते काय करणार? आणि म्हणून आता काय झालंय, जे ते म्हणत होते की तुम्हाला 2 वेळचं जेवण हाच विकास तुमचा, ते आता त्यांनी खरं करून दाखवलं. जे हिटलरने केलं की दाणे टाकून कोंबडा मागं चालतोय पंख काढल्यावर, तसे त्यांनी आमचे पंख काढलेले. आणि 80 कोटी लोकांना आम्ही धान्य देतो, आणखी 6 महिने फुकट देतो म्हणतात. ते पण खोटं आहे. पण ते हे सगळं पचतंय इथे. कुठलंही विजन नाही. इकॉनॉमी कशी पुन्हा रिवाईव्ह करायची याची तयारी नाही. साधी गोष्ट सांगत होतं काँग्रेस की तुम्ही प्रत्येकाला 6,000 5,000 रुपये महिना द्या. लोकांच्या खिशात पैसे जातील, लोक बाजारात जातील, लोक खरेदी करतील, कारखाने सुरू होतील, हेच लोक कामाला जातील. हे चक्र आहे. मी काही अर्थशास्त्रज्ञ नाहीये, परंतु माझी एक भूक आहे. माझ्या समाजाचे हाल मला बघवत नाहीत, म्हणून मी त्यांच्या गोळ्या खायला तयार आहे, त्यांची जेलमध्ये जायला तयार आहे. माझं कोणी ऐकतच नाही. जय भीम. काय विचारायचं विचार होतो. उपाय आहे, सर. उपाय आहे. दलित, बिलकुल. मुस्लिम, आदिवासी आणि सगळ्या जाती धर्मातल्या गरिबांना एकत्र केलं पाहिजे, संघटन केलं पाहिजे. आणि ते संघटन आर्थिक प्रश्नावर केलं पाहिजे. आर्थिक प्रश्नावर केलं पाहिजे, तरच भांडवलशाहीला आणि ब्राह्मणवादाला चेक बसेल. आणि जर दबावच नाही आपला तर ते मोकळं राहणार त्यांना. बिलकुल बिलकुल. फार सर अत्यंत परिपूर्ण पद्धतीने आपण हे सगळे विचार मांडले. आणि अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सांगत असतो. पुन्हा सांगतो, माझा अर्थशास्त्र अजिबात विषय नाही. नाही, परंतु तो तुमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि जनतेच्या संदर्भात मला फक्त अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याच्यावर इकॉनॉमी मला कळते. बिलकुल बिलकुल. म्हणजे जनतेच्या प्राथमिक गरजांपासून आणि जनतेची वास्तव स्थिती बघून आपल्याला जो एक तळमळ वाटते, त्याच्यातून हे आपलं अर्थशास्त्र जन्म घेते. आपण तासभरामध्ये या चर्चेमध्ये जे मुद्दे मांडले, जे विश्लेषण केलं, आर्थिक प्रश्नांचं विश्लेषण करत असताना देशातल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचंही आपण आपसुकच एक विश्लेषण ठेवलेलं आहे. निश्चितपणे यावर आपले प्रेक्षक गंभीरपणे विचार करतील अशी अपेक्षा करून आपण जो दीर्घ वेळ आपल्या त्रिवेज मीडियाला दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. पुन्हा वेगळ्या विषयांवर आपल्याशी या संदर्भात आपण याच मंचावर बोलू. तर आज तासभर आपण जो दिलात आणि त्यापूर्वी 2 तास आपण लाईव्ह होता आणखी, तर त्यामुळे आपण आज इथेच थांबूया. आज जे मार्गदर्शन केलं ते निश्चितपणे लोकांना विचार करण्यासारखं आणि त्या मागची नेमकी काय पार्श्वभूमी ते निश्चितपणे कळेल अशा प्रकारचं आणि सोप्या भाषेतलं विश्लेषण आपण मांडलेलं आहे. धन्यवाद सर, आपण जी वेळ दिली त्याबद्दल त्रिवेज मीडियातर्फे. जय भीम. तुम्ही करता ते काम चांगलं आहे. तुमच्या निमित्ताने समाजाचं प्रबोधन होतंय. आम्ही आमची सगळी ताकद जे फुलेशाहू आंबेडकरांच्या त्यागातून शिकले, मग ते आरक्षण असो नसो, काही असो नसो, आम्ही शिकलो कोणी? जर 99% लोकांना शिकायला बंदी होती, ज्यांनी आम्हाला शिकवलं त्यांनी या व्यवस्थेविरुद्ध आम्ही शिकून सैनिक तयार व्हावेत यासाठी शिकवलं. तेव्हा तुम्ही सैनिक म्हणून काम करताय, आम्ही तुमच्याबरोबर काम करू. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम.